दिवाळी बोलली की परंपरेनुसार आपण जास्तीत जास्त करून काय बनवतो तर चकली, शंकरपाळी नाहीतर चिवडा. त्यासमोर जर बालुशाही बनवली ना तर साध्याने सोप्या पद्धतीत एक नंबर बालुशाही होते. आपण जरा आता पटकन बालुशाही बनवून घेणार. बालुशाही बनवण्यासाठी 1 कप मैदा घेतलाय, 2 चमचे घी, मी वनस्पती घी घेतलाय आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. बालुशाही बनवण्यासाठी जर मैद्याची क्वांटिटी जास्त घेतली, 3 कप जर मैदा घेतला तर 2 चमचे तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून घ्या 1/4 टीस्पूनचा. आणि दही जर आंबट असेल तर 1/4 टीस्पून कमी दही मिक्स करून घ्या. गोडाचा पदार्थ असल्यामुळे 2 पिंच सॉल्ट. गोडाच्या पदार्थामध्ये कोणत्याही जर सॉल्ट जर जास्त टाकलात ना तर वेगळीच चव येते आणि जर नॉर्मल जर तुम्ही सॉल्ट टाकलात ना तर त्या गोडाच्या पदार्थाला टेस्टची छान येते. आता थोडा पाणी मिक्स करून डो मळून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे मळून नाही घ्यायचं आहे, गोल गोल राऊंडमध्ये मळून घ्यायचं आहे पीठ. मळून म्हणजे एकत्र पीठ तयार करून घ्यायचं आहे, एकत्र बाइंडिंग करून घ्यायची आहे पिठाची. फक्त मी बालुशाही बनवताना जास्त क्वांटिटीमध्ये बालुशाही बनवून नाही घेते, कारण की या दिवाळीला मी खूप सारे सण बनवलेले असल्यामुळे थोडंच मी बनवून घेते आता सर्व गोष्टी. त्याप्रमाणे डो मळून घ्यायचं आहे सक्त आणि जास्त सॉफ्ट ही मळून नाही घ्यायचं आहे पीठ. पिठावर रुमाल वगैरे ठेवून साईडला रेस्ट करत ठेवायचं आहे सिरप बनवतपर्यंत. साखरेचा सिरप पाक बनवण्यासाठी 1 कप साखर आणि 1/2 कप पाणी. यामध्ये मी केसर मिक्स करून घेते. केसरऐवजी तुम्ही वेलची पावडरही मिक्स करू शकता, पण केसर मिक्स केल्याने टेस्ट छान येते सिरपला आणि बालुशाही छान होते. बालुशाहीमध्ये शुद्ध घी आणि केसर असेल ना तर बालुशाही 1 नंबर होते. मी यामध्ये शुद्ध घीचा वापर न करता वनस्पती घीचा वापर केलेला आहे. साखर मेल्ट करून शिजवून घ्यायची आणि साखरेचा एकतारी पाक नाही बनवून घ्यायचा आहे, फक्त चिपचिप लागतपर्यंत आणि एकतार बनून तुटायला पाहिजे इथपर्यंत फक्त साखरेचा पाक सिरप बनवून घ्यायचा. एकदा की साखरेचा पाक तयार झाला की गॅस ऑफ करून खाली उतरून घ्यायचा. बालुशाहीचा पीठ रेस्ट करत ठेवलेला पिठाचे मीडियम साईजचे गोळे तरी तयार करून घ्यायचे आहेत, नाहीतर बालुशाही ज्याप्रमाणे छोटी मोठी पाहिजे असेल त्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे. मी याप्रमाणे बालुशाहीचे पेढे तयार करून घेते. बालुशाहीचे जर हाताने जर पेढे बनवून घेतले, जेवढ्या हलक्या हाताने बालुशाहीचे पेढे बनवता येतील तेवढ्या बालुशाही बनवून घ्यायचे आहेत. मी बालुशाही जास्त मोठे नाही बनवून घेतले, छोटे जेवढे बनवता येतील बालुशाही तेवढे छोटे बनवून घेतले. बालुशाहीमध्ये जे लेअर हे दिसतात ना, जे कट झालेले दिसतात ना, ते लेअर आहेत, ते लेअर रिमूव्ह करून द्यायचे नसतात, म्हणून बालुशाहीला जास्त प्रेस करून पीठ मळून नसतं घ्यायचं. बालुशाहीची हीच खासियत आहे की बालुशाहीमध्ये लेअर असायला पाहिजे. लेअर असेल ना तर बालुशाही 1 नंबर होते. याप्रमाणे जर गोल राऊंडमध्ये जर बालुशाही बनवले तरीही प्रेस करून घ्यायचं नाही या बालुशाहीच्या पिठाला. मी तर्जनीच्या साहाय्याने, फिंगरच्या साहाय्याने मी होल पाडून घेतले. तुम्ही पेन्सिलच्या साहाय्यानेही होल पाडू शकता, नाहीतर लाटणीच्या साहाय्याने. तुमच्याकडे जे कोणते टूल्स असतील नाहीतर कोणत्याही पद्धतीत होल पाडून घ्यायचे. होल पाडतानाही जास्त पिठाला प्रेस करून घ्यायचं नाहीये, हलक्या हातानेच होल पाडून घ्यायचे. या साईजचे मी होल पाडून घेतले आणि मीडियम साईजचे मी बालुशाही बनवून घेतलेले आहेत. तेल 75% गरम करून घ्यायचं, जास्तही तेल हॉट करून घ्यायचं नाहीये. जास्त जर तेल गरम करून घेतलं तर बालुशाही वरून करपेल ना, आतून शिजणार नाहीये. आतून पण शिजायला पाहिजे पूर्णपणे बालुशाही. बालुशाही तेलामध्ये टाकल्यानंतर मीडियम गॅस करून फ्राय करून घ्यायचे. बालुशाही तेलामध्ये फ्राय करताना फ्लफी होते, म्हणून बालुशाही बनवताना थोडी छोटीच बनवून घ्या, नंतर फ्लफी होते अजून मोठी होते. याची फ्लेम मिडियम ठेवून याप्रमाणे बालुशाही ब्राऊन होतपर्यंत आतपर्यंत शिजवून घ्यायचे. बालुशाही तेलामधनं काढल्यानंतर सिरपमध्ये लगेच डिप करून घ्यायचे. जेवढी बालुशाही सिरप ऑब्झर्व करते तेवढी बालुशाही 1 नंबर होते. बालुशाही सिरपमध्ये डिप करून घ्यायचे आणि 2 मिनिटात परत उलटापालट करून घ्यायचे बालुशाही आणि पूर्ण ऑब्झर्व करून घ्यायचे सिरप पूर्णपणे बालुशाहीमध्ये ऑब्झर्व झाल्यानंतर प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे आणि 1 नंबर अशी बालुशाही होते. बालुशाही बनवायला जास्त इन्ग्रेडियंट्सही लागत नाही. 4 ते 5 इन्ग्रेडियंट्समध्ये बालुशाही तयार होते आणि या दिवाळीला बालुशाही बनवायला विसरू नका. आणि 15 ते 10 मिनिटांमध्ये बालुशाही तयार होते आणि आतपर्यंत पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे सिरप आणि 1 नंबर अशी बालुशाही आतूनही शिजलेली आहे. बालुशाही एवढी छान लागते ना, तर दिवाळीचा फराळ या समोरला फिक्का आहे, एवढी छान लागते बालुशाही. एकदा तर नक्की ट्राय करून बघा. पूर्णपणे आतपर्यंत ऑब्झर्व झालेला आहे सिरप आणि थंड झाल्यानंतर अजून बालुशाही 1 नंबर लागेल. आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.